जय हरे विठ्ठल 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 जय हरे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तो ऍक्च्युली आपल्याला सोडून चाललाय. तो बोलतो माझी. नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल मध्ये रिच थ्रोटल मध्ये. आज आपण चाललोय, एक स्पेशल राईड करतोय. त्या स्पेशल राईड साठी आपल्या बरोबर एक स्पेशल मित्र पण आहे, रवी. हा माझा तनिक मित्र भाऊ, हे तिघेही एकच आहेत. तो आपण चाललोय आज पंढरपूरला. आपलं एक चॅलेंज पण आहे त्याच्याबरोबर, की आपल्याला वन डे रिटर्न करायचं. हे कधी कोणी चॅलेंज एक्सेप्ट केलं नव्हतं. बघू आपण सक्सेसफुल होतो का. झालं तर सक्सेसफुल, नाहीतर एक अनुभव आपल्या सोबत असेल. नाही झालं तर आपण तिथे स्टे करू. सो आपला आजची जर्नी टोटल असेल 350-400 किलोमीटरची. सो आपण इथून डायरेक्टली जाऊ. आता पहिले पेट्रोल भरू, गाडीत पेट्रोल नाहीये भाई. पहिला पेट्रोल भरू, मग पुढचं पुढे डिसाईड करू कसं जायचं, काय रूट जायचं. तो आता थोडा अंधार आहे. किती वाजले असेल भावा? 5:30 झाले. ऍक्च्युली आमचा निघायचा प्लॅनिंग होता 4:30-4:45च्या आसपास. पण काय असं राईड असलं की थोडं डिले होतोच आपला. 4 वाजल्यापासून याला कॉल करतो. 4 वाजल्यापासून भाई मला फॉल करतो, पण आपण काय फॉल उचलत नव्हतं. ठीक आहे, थोडी झोप पण असते, झोप महत्वाची आहे. आता काय गाडी खेचता येईल आपल्याला, रोड तर ऐकले तरी चांगले आहेत. बघू आपण गाडीवरती. चला, पेट्रोल पंप पोहोचतो लोक. करू. आपण आता आहोत सध्या जोगेश्वरी मध्ये. आपल्या भावाला घ्यायला आपल्याला उलट यावं लागलं, काय करणार, भाऊ आहे आपला. भाई 10.5 लिटर पेट्रोल बसलंय. 1100 रुपयाचं पेट्रोल झालेलं, 1100 रुपये. गणपती बाप्पा मोरया. चला, आपला प्रवास सुरू झालेला आहे. आपण चाललेलो आहे आपल्या डेस्टिनेशन कडे, म्हणजे पंढरपूरला. आपल्याला परत इकडेच यायचं आहे, परत मुंबईला रिटर्न, वन डे रिटर्नच करायचं आहे. बघूया, आपण आपल्या स्वतःला चॅलेंज केलेलं एक स्पोर्ट्स बाईक विथ पिलियन. एवढी लॉंग राईड सहजासहजी कोण करत नाही, आणि वन डे रिटर्न केलेलं तर मी कधी बघितलेलं नाही आहे. होप सो आपल्याकडून हे चॅलेंज पुढे करून घेईल विठ्ठल रखमाई. त्याच्याच आशीर्वादाने आज आपण हे चॅलेंज घेतलेलं आहे. स्पोर्ट्स बाईकवरती विथ पिलियन रिअली डिफिकल्ट आहे भाई. मला हे 10 किलोमीटर वरतीच समजलं. काय घोसडा याच्या, काय करतोय काय देवाच ठाकतो. त्याला देवस्थानाला चाललोय आणि यांच्यामुळे शिव्या द्याव्या लागतात. आपल्याला 7 hours दाखवत आहेत पोचायला. 1 वाजेल असं सांगतंय गुगल मॅप. बघू किती वाजता पोचतंय ते. आपला टार्गेट आहे 100 किलोमीटरवरती ब्रेक घेणं. म्हणजे रायडर पण कम्फर्टेबल, पिलियन पण कम्फर्टेबल. रायडर्स लोक, मला एक जरा कमेंटमध्ये सांगा, तुमच्याबरोबर पण असंच होतं का? आपण राईडला जातोय, माहिती आहे दुसऱ्या दिवशी लवकर उठायचं आहे, सकाळी जायचं आहे, आणि पण आपल्याला झोपच येत नाही. असं कोणाकोणाबरोबर होतं? प्लीज जरा डू इन कमेंट. आईच्या गावात वाचलो देवा आपण. नशीब त्या ट्रकच्या लेफ्ट साईडला नव्हतो. याच कारणामुळे, या अशा रोडमुळे लोक संडे राईडला याच रोडला येतात. मस्त फॉग वेदर वगैरे सगळं व्यवस्थित असतं, कंडिशन. ना ट्रॅफिक, ना काय नाही. ते असे जरा जरा स्पीड ब्रेकर येतात. ठीक आहे, ते मॅनेजेबल आहे, पण असा अशक्य सुंदर रोड भेटणं कठीणच आहे जरा महाराष्ट्रात तरी. पण आता आहेत पुण्याच्या जवळपास, अराउंड 30 किलोमीटर इथून, 30-40 किलोमीटरच असेल इथून पुणा. आणि आम्ही सध्या 120-125 किलोमीटर मुंबईपासून लांब आलेलो आहे.
सो आता आपण थांबलो मिसळ खायला. तो पहिली मिसळ बघून घ्या तुम्ही. पुण्यात आल्यावरती मिसळच स्पेशल आहे. भाईने चालू पण केलं. माझ्याबरोबर जे कोणी असतात ते साले पहिलं खायला चालू करतात, काही असं. बाकीचं नंतर बघू आपण. या खायला. भाई आता आपलं मिसळ खाऊन तर झालेलं आहे. मिसळला टेस्ट पण चांगली होती आणि रिजनेबल रेटमध्ये होते. पोट भरलं आमचं. बघू आता पुढे 100 किलोमीटर नंतर होल्ड करू. आम्ही शिवनेरी मिसळ म्हणून आहे, हे बघा पाठी दिसतच असेल तुम्हाला शॉप. तिथे थांबलेलो. 122 किलोमीटर आपण मुंबईपासून चालत आलेलो. 122 किती तास? 4.5 तास दाखवतो. 4.5 तास म्हणजे अराउंड 12:30च्या आसपास आम्ही पोचू असं दाखवतो. आता वाजले किती? आता 8:30. 8:30 झालेले आहेत. बघू आता मॅप लावलेला. आता इथून पुढं रोड आपल्याला माहिती नाही. चला. ॲक्च्युली आपला एक प्रॉब्लेम झालेला आहे. आपण माईक लावलेला तो पडतोय सारखा. सो आपल्याला पहिला हार्डवेअरचं शॉप शोधावं लागेल भाई. मला हार्डवेअरचा शॉप, मगच आपण पुढे जाऊ. चला गाडीवर भेटू. आता ही लेन ऍक्च्युली गाववाले त्यांच्या चालण्यासाठी तो वापरतात. ना इकडे चालत ना तिकडे चालत. या लेन मधून बाईकवाले सगळे चालतात. आपण स्पीडने आलेलो म्हणून इथे याच लेनला नव्हतोच, आपण त्या लेनला होतो. आता इथून हार्डली 40 किलोमीटर बाकी आहे. आपण पंढरपुरात पोचू. कंटिन्युअसली या हायवे वरती 110, 120, 110, 120 करतच आलोय मी. एवढा सुसाट रोड आहे ना, सुसाट रोड. तुम्ही एन्जॉय कराल या रोड वरती. मी माझा मोटो ब्लॉग बंद केला आणि रोडला एन्जॉय करत 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 एवढं फास्ट अंतर कापलंय. जो आपल्याला 2 वाजता दाखवत होतोय डेस्टिनेशन, ते आता 1:20 दाखवत आहे. सो होप सो आम्ही ऑन द टाइम पोचू आणि आशा करतो की आम्हाला दर्शन पटकन भेटू आणि आम्ही लवकरात लवकर निघू इकडून. देवाने एवढा घेऊन आलाय तर तो नक्कीच आम्हाला दर्शन पण व्यवस्थितच देईल, हीच आशा करतो. आपले 336 किलोमीटर टोटल झालेले मुंबई पासून. अजून पकडून त्याला 40 किलोमीटरचा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. तो पण असाच सुखमय होईल याची मला विश्वास आहे. जय हरे विठ्ठल 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 जय हरे विठ्ठल 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 जय हरे विठ्ठल विठ्ठल जय हरे विठ्ठल विठ्ठल. या रस्त्यावर एक सुद्धा खड्डा नाहीये आणि असं सरळ रोड आहे ना, असं खाली वरती होत आहे ना, काही होत आहे. एक लेनला सरळ रोड आहे भाई. जसं पंढरपूर जवळ येत आहे ना भावांनो, तसं मला एकच गाणं आठवत आहे. पुढचं माहितीये का? दर्शन दे रे रे भगवंता, दर्शन दे रे भगवंता. किती अंत पाहू तुझी अनंता, किती अंत पाहू तुझी अनंता. आईच्या गावात या लोकांचं मला टेन्शन आलेलं भाई. कोण फुटून येते, कसं येतं, जेव्हा तेव्हा बघ रे बाबा. ऍक्च्युली बोलायला 350 किलोमीटर 380 किलोमीटर सोपं वाटतं, म्हणजे तेवढं सोपं नाहीये भावांनो. आपण पण कधीतरी अशीच ऍडव्हेंचर गाडी घेऊ, होप सो. त्याला सॅडल वाईज मस्तपैकी किंवा टॉप रॅक वगैरे लावून, तेल टँक वगैरे लावूनच कुठेतरी मोठ्या राईड वरती किंवा अशा राईड वरती येऊ.
बघू विठ्ठल चरणी प्रार्थना करू. त्यांनी ऐकलं तर ठीक आहे, नाही ऐकलं तरी ठीक आहे. कारण का त्याने जे आयुष्य दिलंय त्याच्यात मी खुश आहे भाई. आपण आपलं हाफ चॅलेंज तरी कंप्लीट केलेलं आहे. आता राहिलं फक्त रिटर्नची जर्नी. ते डिपेंड करतं आता आपल्या दर्शन कधी होते काय होते. मोस्टली लगेचच निघायचा प्रयत्न करू आपण. वारकरी तर दिसतात येताना आपल्याला, बरोबर दिशेला चाललंय. कुठे लाईन आहे? हा, अरे ही लाईन आहे, बापरे. फायनली आपण पोहोचलो पंढरपुरात. लाईन बघा, आहे लाईन, पण लोक बोलतात होऊन जाईल एका तासात दर्शन. सो काय वाटतं एक्सपिरियन्स काय आला? चांगलं वाटलं. मसाज झाली ना पाठीची, खुळखुळा झाला त्याच्या पाठीचा. आपण आता लाईनीत जाऊ. आपण गाडी खूप रेमटवली आहे. ऍक्च्युली किती वाजले? 1:22 म्हणजे 1:15च्या आसपास आलो. आपल्याला 2चा टायमिंग होता, पाऊण तास आपण लवकर क्लिअर केलं. सो आता दर्शन घेऊ आणि पटकन जाऊ. चला, आपण आता लाईनीमध्ये उभे आहोत. दीड वाजता बरोबर लागलेली. आता अराउंड माझ्या मते तरी 1-1.5 तास कुठेच नाही जाणार. लाईन हलते तशी पटापट. लोकल लोकांना विचारलं तर त्यांनी सांगितलं 1-1.5 तासात लाईन दर्शन होऊन जाईल. सो बघू किती वाजता आहेत. अजून जेवण पण बाकी आहे. आम्ही बोललो की जेवण नंतर करू, पहिलं दर्शन घेऊ. आम्ही जे चूक केले ते तुम्ही करू नका मित्रांनो. ऍक्च्युली ऑनलाईन बुकिंग पण होतं. 1 हप्ता अगोदर तुम्हाला बुकिंग करावं लागतं. या भावाने आपल्याला सांगितलं नाही. त्याने सांगितलं असतं तर आपण केलं असतं, पण त्याने सांगितलं नाही आपल्याला ऑनलाईन बुकिंग आहे म्हणून. बघू आता, त्याच्यामुळे लाईनीत उभं राहावं लागतंय भाई. लाईन भरपूर आहे, पहिल्या लाईनीत उभं राहू. चला दर्शन झाल्यावर भेटू, कारण का आता मोबाईल अलाउड नाही. नमस्कार मंडळी, आपलं दर्शन तर झालंय. आता 3 तास लागले आपल्या दर्शनाला. 1:30 वाजतापासून 4-4:15 पर्यंत आपलं दर्शन झालं. आता आपण आहे चंद्रभागेच्या देवी. आता आपण इथून जाणार आहोत काहीतरी खायला प्यायला तर बघू, कारण का आम्ही पहिलं डिसाईड केलं आधी विठोबा मग पोटोबा. मग आपण पहिलं विठोबाचं दर्शन घेतलं, मगच आपण आता जेवायला जाऊ. अजून सकाळपासून नाश्ता केला, त्याच्यानंतर काहीच खाल्लेलं नाहीये. नुसतंच आपलं दर्शन घेतलं आणि दर्शन बोलायला तिकडे एकदम सुखमय झालं. म्हणजे 3 तास उभं राहिलं ते वरतीच वाटलं. असं ते त्याचे रूप आहे, ते डोळ्यात भरलेलं, तुम्हाला सांगू नाही शकत अशी मनात फिलिंग आहे माझ्या. सो आता पुढचा प्लॅन तुम्हाला थोड्याच वेळात सांगतो. तोपर्यंत चंद्रभागेचे जरा दर्शन घ्यावे तुम्ही. आय होप सो आतापर्यंतचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. आणि जर ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आता तर आपण परतीचा प्रवास सुरूच करू, पण तोपर्यंत त्याचा एक नेक्स्ट वेगळा पार्ट येईल. ॲक्च्युली आता भरपूर उशीर झालेला आहे. आम्हाला 5 वाजलेत. आम्हाला निघेपर्यंत तरी अजून 10-15 मिनटं जातीलच. सो आता डिसाईड केलेलं आहे की आम्ही थोडंसं खाऊ आणि मग पुढे जाऊ. सो तुम्हाला वाटत असेल की आम्ही नाही ट्रॅव्हल करणार, पण आम्ही ट्रॅव्हल करणार आहे. भले लेट झाला तरी चालेल. 3 वाजेपर्यंत तर 3 वाजेपर्यंत आम्ही पोचू, घरी जाण्याचा प्रयत्न करू. सो आता आम्ही निघू. तोपर्यंत राईड सेफ, थ्रोटल हाल.